आपण लग्नाची तयारी करतो समजू शकतो, हं. आपण कुठे फिरायला जाण्याची तयारी करतो हेही समजू शकतो आपण. हो ना. पण आपल्या मरणाची एवढी तयारी कुणी करतंय? अतुल सुभाष याला आत्महत्याच का करावीशी वाटली? जर समजा त्याने फक्त व्हिडिओ बनवला असता आणि तो टाकला असता तर तसे चालले नसते का? की आपल्या सिस्टीममध्ये जीव गेल्याशिवाय त्या गोष्टी गांभीर्याने बघितल्याच जात नाही. जज डायरेक्ट डायसवरून त्याला लाच मागतायत, हं. तारीख देणारं जे असतात ते त्यांना डायरेक्ट लाच मागतायत आणि या सगळ्याला ते हरले. 498A आणि डोमेस्टिक व्हायलन्स या कलमाअंतर्गत मुली कोर्टात अर्ज दाखल करतात आणि त्यात नवरा आणि त्यांच्या कुटुंबियांवर त्या खोटे आरोप करतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या नवऱ्याने आणि कुटुंबियांनी काय करावे? म्हणून चांगले चांगले नोकरी बीटेक एमटेक झालेल्या मुली बसून राहतात आरामशीर. जेव्हा तुम्ही इक्वॅलिटीची गोष्ट करता, इक्वॅलिटीची तुम्ही चर्चा करता आणि मग यावेळेला तुमची इक्वॅलिटी कुठे कुठे जाते? जाते? तर न्यायालय मेंटेनन्स कसा ठरवते आणि तो किती द्यावा याचा कायद्यामध्ये काही उल्लेख आहे का? डायसवरून सांगतात जज लोक काही काही ठिकाणी की ठीक आहे, ऑर्डर नाही पटली ना तुम्ही याच्यात जा, हायकोर्टात जा. म्हणजे त्याच्या मागे आणखीन एक हायकोर्टाची केस. भारतामध्ये काही काही धर्मांमध्ये ही पद्धत आजही आहे की ज्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हटलं जातं. महिना 2 महिने अतुल सुभाष अतुल सुभाष अतुल सुभाष केलं आणि विसरून गेला तुम्ही तर काही होणार नाही. मॅडम, पश्चिमात्य देशामध्ये बघितला तर प्रीनप हा कॉन्सेप्ट आहे, जिथे की जोडपे लग्नापूर्वीच ठरवतात की बाबा समजा इन केस आपला जर डिवोर्स झालाच तर त्या डिवोर्समध्ये कोणत्या गोष्टी देणे किंवा कोणत्या गोष्टी एकमेकांना देणे बंधनकारक आहे. तर हा कॉन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आहे का? मी एक महिला आहे. मी पुरोगामी विचाराची महिला आहे. स्त्री सशक्तीकरणाला मनापासून साथ देणारी मी एक महिला आहे. पण तरी देखील अतुल सुभाषसारख्या अनेक पुरुषांवर होणारे अन्याय हे मला चुकीचेच वाटतात. कारण स्त्रीच्या रक्षणासाठी जे कायदे आणि नियम बनवले आहेत त्याचा गैरवापर आजकाल काही महिला करत आहेत आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण स्त्री रक्षणासाठी आणि स्त्रीला बल देण्यासाठी हे कायदे बनवले आहेत, ना की पुरुषांवर अन्याय व अत्याचार करण्यासाठी. तर अतुल सुभाषसारखा दुर्दैवी प्रसंग तुमच्यावर ओढवू नये यासाठी तुम्ही काय करू शकता? यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी आणि कायद्यांमध्ये कोणते बदल येणे आवश्यक आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत फॅमिली कोर्ट लॉयर ॲडव्होकेट शोभा सोमानी यांच्याकडून. मॅडम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती. अतुल सुभाष यांच्यासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तर ही घटना आम्हाला कायद्याच्या नजरेतून थोडक्यात सांगाल का? नक्कीच प्रिया. खूप हृदय हेलावून टाकणारी अशी घटना आता या डिसेंबरच्या 8-9 तारखेला घडलेली आहे, जी अतुल सुभाष यांची आहे. आणि ती घटना केवळ कौटुंबिक वादातून आणि पतीपत्नींच्या भांडणामुळे त्यांना ह्या स्टेपपर्यंत जी काही मजल आहे ती स्टेप त्यांना घ्यावी लागली आत्महत्येची. हो. पण ही घटना जेव्हा घडली तेव्हा मला ह्याच वर्षाच्या सुरुवातीला एक जो प्रसंग घडून गेला तो मला आठवला. तो जरा मला मेमराईज झाला आणि तो प्रसंगही कौटुंबिक वादातूनच झालेला होता. प्रसंग असा होता आणि अनफॉर्च्युनेटली ती मुलगीसुद्धा बेंगलोरची होती. हो. आणि त्यांचे तिथे फॅमिली कोर्टामध्ये डिवोर्स आणि बाकीच्या केसेस चालू होत्या. तिला मेंटेनन्स कोर्टाने मान्य केलेला होता. पती जो आहे तो मेंटेनन्स भरत होता आणि मुलगा होता एक 4 वर्षाचा की ज्या मुलाची कस्टडी जी आहे ती त्या मुलीकडे होती, आईकडे होती. तिचं नाव आय थिंक सुजाना सेठ वगैरे असं काहीतरी, हां सुजाना सेठ असं तिचं नाव होतं. तर तिच्याकडे मुलाची कस्टडी होती आणि हा मेंटेनन्स वगैरे सगळं भरत होता. त्याला व्हिजिटिंग राईट्स मिळालेले होते. मुलाला भेटण्यासाठीचे जे अधिकार असतात ते त्याला कोर्टाने दिलेले होते. परंतु जेव्हा जेव्हा तो त्याचा व्हिजिटिंग राईटमुळे जो काही त्यांना दिवस मिळालेला असायचा त्या भेटीच्या दिवशीही त्याला घेऊन कुठेतरी बाहेर निघून जायची आणि त्याला त्याची भेट होऊ देत नव्हती. मुलाची भेट त्या वडिलांशी होऊ देत नव्हती. मग असं झाल्यानंतर परत एक ॲप्लिकेशन त्या वडिलांनी मेहरबान न्यायालयात दाखल केलं आणि मग हिला वाटलं की आता ह्याच्यामध्ये काहीतरी सिरियस ऑर्डर होऊ शकते म्हणून ती सुट्टीला म्हणून घेऊन मुलाला ती गोव्याला गेली. छोटा मुलगा 4 वर्षाचा आणि ती असे दोघेच ते गोव्याला गेलेत. आणि गोव्याला गेल्यानंतर आणि हो एक सांगायचं राहिलं, ती चांगल्या कंपनीमध्ये CEO होती, तिथे उच्च पदावर काम करत होती आणि ती मुलाला घेऊन गोव्याला गेली. गोव्याला 2-3 दिवस राहिली आणि मग तिने तिथे त्या मुलाचा खून केला, अक्षरशः खून केला प्रिया. आणि मग त्याला एका बॅगेमध्ये भरून वगैरे गोव्याहून बँगलोरला हॉटेलकडून तिने टॅक्सी करून मागवली. हॉटेलचा मालक म्हणतोय की मॅम आप
प्लेन लीजिए, फ्लाइट लीजिए, आप फ्लाइट में जाइए. हो. नाही, मुझे टॅक्सी से जाना है. ती टॅक्सी बाय रोड घेऊन आली आणि ती जेव्हा तिथून निघाली त्यावेळेला हे सगळं तिथे त्या हॉटेल व्यवस्थापकाच्या लक्षात आलं आणि मग तिला इथे बेंगलोरमध्ये आल्यानंतर तिला पकडलं गेलं. तर खूप हेलावून टाकणारी की पती पत्नींमधले वितुष्ट या स्टेजपर्यंत जातात की आपण पोटच्या पोराला जन्म दिलेल्या मुलाची आपण हत्या करू शकतो. हो ना. किती निर्दयी आई असेल ती. बरोबर. तर ती घटना एक पटकन माझ्या डोळ्यासमोरून त्या दिवशी तरळून गेली की ज्या दिवशी हे अतुल सुभाषचा मॅटर झाला त्या दिवशी. आता आपण अतुल सुभाषबद्दल बोलूया. त्याची तर चर्चा सगळ्या सोशल मीडियावर आहे. हो. सगळ्यांना आता बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे त्यांनी का केलं, कशासाठी केलं, कशामुळे केलं. हो. त्याच्यावरती आपण फारसं जाणार नाही आहोत. थोड्या वेळात आपण एक दीड मिनिटामध्ये त्याची पार्श्वभूमी, त्या केसची पार्श्वभूमी आपण फक्त समजून घेऊया. चालेल. अतुल सुभाष हे एक आर्टिफिशियल इंटेलिजंट ज्याला AI म्हणतो आणि त्याला आता भविष्यामध्ये खूप जास्त बूम असणार आहे. हो. त्या बुद्धीला आणि त्या बुद्धिमत्तेच्या लोकांना खूप व्हॅल्यू असणार आहे. अशा एका उच्च पदावरती, चांगल्या नोकरीवरती असलेला, चांगल्या कंपनीमध्ये काम करणारा तो स्वतःच सांगतो त्याने 1 तास 20 मिनटं 41 सेकंद वगैरे एवढा मोठा 60-61 मिनिटाचा व्हिडिओ त्या माणसाने बनवला आहे. आणि तो त्याच्यामध्ये म्हणतो की कंपनीमध्ये माझी खूप चांगली पोझिशन होती आणि मला बऱ्यापैकी पैसा पण मिळत होता. अशा पद्धतीने हा माणूस 19मध्ये लग्न झालेलं, दीड वर्षात एक मुलगा झाला, 1.5 वर्षापर्यंत सुखाचा संसार चालला आणि सुखाचा संसार चालू असतानाच कुठे त्या संसारामध्ये कुठली थिंगी पडली कळालं नाही त्यांनासुद्धा. पत्नी काय कारणामुळे, भांडणामुळे, घरगुती वितुष्टामुळे ती निघून गेली, आईकडे निघून गेली. आई आलेली होती, आई तिला घेऊन निघून गेली आणि मग ती तिच्या गावी जौनपूरला गेल्यानंतर तिने यांच्यावरती अतुल सुभाषवरती केस टाकली. मग त्या केस एकामागून एक अशा 9 केसेस टाकल्या तिने. इकडे हे अतुल सुभाष जे होते ते 3 वर्ष एकटे राहत होते. आई वडील कुठेतरी वेगळ्या बाजूला बिहारमध्ये वगैरे होते, आई वडील भाऊ वगैरे. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसामध्ये त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा खूप वाईट अनुभव आले. जज डायरेक्ट डायसवरून त्याला लाच मागतायत, तारीख देणारं जे असतात ते त्यांना डायरेक्ट लाच मागतायत आणि ह्या सगळ्याला ते हरले. फक्त त्या माणसाचं हृदय इतकं मोठं असेल आणि तो एवढा स्ट्रॉंग असेल, आपण त्याला मेंटल डिसेबिलिटी सुद्धा म्हणू शकत नाही की तो मानसिक अस्थिर होता असंही म्हणू शकत नाही. जो माणूस 60 मिनिटाचा 61 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो, 23-24 पानांची नोट बनवतो, ती सगळी पोलिसांच्या हाती व्यवस्थित लागेल अशी ठेवतो, जे काही महत्त्वाचे मेल होते ते महत्त्वाचे मेल करतो, ऑफिसचं पहिल्या दिवसाचं काम पूर्ण करतो, अगदी मरणाच्या वेळेपर्यंत माझ्या कामाच्या प्रायोरिटीज कशा कशा आहेत हे तो एका कागदावरती लिहितो, त्याची सगळे एक्सेल शीट बनवतो आणि त्या पद्धतीने तो त्या आत्महत्येला सामोरं जातो. म्हणजे आपण लग्नाची तयारी करतो समजू शकतो, आपण कुठे फिरायला जाण्याची तयारी करतो हेही समजू शकतो आपण, पण आपल्या मरणाची एवढी तयारी कुणी करताय म्हणजे हे खरंच खूप हृदय हेलावून टाकणारं आहे. आणि हे कशासाठी? त्या 4 वर्षाच्या मुलासाठी आणि बायकोसाठी. एवढं इथपर्यंत त्यांना तिथे जावं लागलं. अशी ही थोडक्यात खूप आहे त्याच्यामध्ये बोलायला, पण आपल्याला पुढे अजून वेगवेगळ्या प्रश्नांवरती उहापोह करायचा आहे, चर्चा करायची आहे. म्हणून आपण हा प्रश्न हे जे आहे ते इथपर्यंत सीमित ठेवूया. आणि आता याच्या पुढे काय घडू शकतं किंवा काय केलं पाहिजे, वकिलांची काय भूमिका आहे, न्यायालयाची काय भूमिका आहे, मेंटेनन्स कसा आहे, याच्यावर आपण पुढे आता चर्चा करूया. हो, नक्कीच. अतुल सुभाषच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीने त्याच्यावर 9 केस दाखल केल्या होत्या, पण फक्त एका डिवोर्ससाठी किंवा विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी एवढ्या केसेस का केल्या? ते कसं होतं, ती एक शृंखला असते. एकातून दुसरी केस, दुसऱ्यातून तिसरी केस, तिसऱ्यातून चौथी केस, अशी केस तिथे ती तयार होत जाते. आता माझ्याचकडे 2-3 मॅटर असे चालू आहेत की त्यांच्यावरती 4-4, 5-5 केसेस चालू आहेत. तर त्या कशा असतात, पहिले कुणीतरी इनिशिएट घेऊन डिवोर्सची केस दाखल करतं. जर पतीने दाखल केला डिवोर्स तर पती डिवोर्सची केस दाखल करतो. पत्नीने जर आधी दाखल केला तर ती डिवोर्सची पण करू शकते, 125 CRPCची पण करू शकते, फक्त मेंटेनन्ससाठी करू शकते. आणि वाट बघते की पती डिवोर्ससाठी अप्लिकेशन करतोय का, ही ती वाट बघते. म्हणजे झाल्या इथे 2 केसेस, एक डिवोर्सची केस, एक 125 CRPCची होते, तिसरी ती डोमेस्टिक व्हायलन्सची करते, चौथी ती 498A डाउरी ॲक्ट त्याची करते. झालं, जर काही मूल असेल, चाइल्ड असेल तर चाइल्ड कस्टडीसाठी एक केस केली जाते. जर कस्टडी ही आईकडे असेल तर वडील ॲप्लिकेशन दाखल करतात, अर्ज दाखल करतात. वडिलांकडे कस्टडी असेल तर आई त्याच्यासाठी पिटिशन दाखल करते. या झाल्या 5 केसेस. परत
कुटुंबामध्ये जर कुणी वडील असतील, भाऊ असतील, हम्म. त्यांच्याही विरोधात ती सून केसेस दाखल करते की यांनी माझ्याशी म्हणजे वाईट वर्तणूक केली वगैरे. हम्म. नंतर ह्या झाल्या 6 केस. परत मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडिलांवरती किंवा मुलावरती डिफॉमेशनची केस टाकू शकतात. यांनी आमचा अपमान केला, आमची बदनामी केली, नालस्ती केली, माझ्या हो. मुलीची बदनामी केली. म्हणजे इथे एका केसमधून दुसरी केस, दुसऱ्या केसमधून तिसरी केस, असं सगळं तिथे हळूहळू त्या केसेसची संख्या वाढत जाते. आणि मग शेवटी हे अतुल सुभाषसारख्या स्टेजला तो मुलगा म्हणा किंवा मुलगी पण, हे नाही की हे ठीक आहे आता अतुल सुभाष आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतोय, हो. पण ही अवस्था बऱ्याच वेळेला मुलींची सुद्धा होते की मुलं सुद्धा त्यांना काही मेंटेनन्स देत नाही, काही नाही, हजरच होत नाही कोर्टामध्ये. तर ही दोघांनाही त्यातून जावं लागतं. ज्या काही या केसेस आहेत त्या अशा पद्धतीने एकाला दुसरी, दुसऱ्याला तिसरी अशी होत जाते. हम्म. आणि मग कसं होतं, जेव्हा कोर्टात एकदा जातो, म्हणून माझ्याकडे, मी फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करते, हम्म. माझ्याकडे जेव्हा पण लोक केस घेऊन येतात, हम्म. माझा पहिले 100% प्रयत्न हाच असतो की आपण म्युच्युअल कन्सेंटने वेगळं होऊया. हो. कारण परमेश्वराने आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे. त्यातले हे जर का 20 वर्ष आहेत, 20-25 वर्ष आहेत, तुमचे गोल्डन इयर जे आहेत, आता साधारण 30मध्ये 20 संपता 30मध्ये लग्न होतं, 28, 30, 32 वगैरे. त्यानंतर तुमचा संसार एक 15-20 वर्षाचा होतो. त्यानंतर तुम्ही 50-52 आलेले असतात. हो ना. तेच जर का तुमचं काही लग्न झालं आणि 1-2 वर्षांमध्ये जर तुमच्या मागे कोर्ट केसेस लागल्या आणि एवढ्या केसेस लागल्या, तर एवढ्या केसेस तुमचे 10 ते 12 वर्ष महत्त्वाचे आयुष्यातले नक्कीच खातात. हो ना. आपण मागे आपल्याच चॅनलवरती एक काउन्सिलिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये एक मुलगा आहे की जो म्हणतोय की मॅडम, मी माझ्या बायकोला शिकवण्यासाठी, तिला IPS करण्यासाठी मी औरंगाबादला गेलो. हे त्याने त्याच्या कमेंटमध्ये लिहिलं आहे. हो. मी माझ्या मनातलं काही सांगत नाहीये. मी औरंगाबादला गेलो, मी तिथे खूप मेहनत केली, काम केली, इकडे बायकोला मी IPS केलं, ती पोलिसात, तिला जॉब मिळाला आणि 2012चं माझं लग्न आणि 2022मध्ये माझा डिवोर्स झाला मॅडम. हो ना. ही पोस्ट, त्याची ही कमेंट ऐकून म्हणजे वाचून मला सुद्धा खूप दुःख झालं. 10 वर्ष तो माणूस तिकडे काम करतोय, हो. हिने जॉब घेतला, हिचं शिक्षण त्याने केलं आणि हिने त्याला काय दिलं. खरं आहे. तर म्हणून माझ्याकडे जेव्हा कुणी येतात की नाही आमचं पटत नाहीये, होत नाहीये, प्रयत्न करतो आपण जुळवण्याचा, परंतु माझा पहिला सल्ला त्यांना हा असतो, एक आयुष्य मिळालंय, मनुष्यजन्म एक मिळालाय, की असं म्हणतात की परमेश्वर सुद्धा मनुष्यजन्म मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि त्यालाही खूप हे असते की बाबा आपल्याला पण एक मनुष्यजन्म मिळावा. बरोबर. तुम्हाला मिळालेला मनुष्यजन्म अशा याच्यामध्ये तुम्ही वाया घालवू नका. हो ना. म्हणून आपण जर पटत नसेल तर म्युच्युअल कन्सेंटने आपण 6 महिन्याच्या आत मोकळं होऊ, म्युच्युअल कन्सेंट दाखल करू, काय द्यायचं घ्यायचं जे काही आहे ते ठरवून घेऊ आणि दोघांना आपापला संसार सुरू करू देत. बरोबर. म्हणून माझा हा पहिला प्रामाणिक प्रयत्न असतो की मी त्यांना म्युच्युअल कन्सेंटने वेगळं व्हायला सांगते. तर अशा पद्धतीने एका केसमधून दुसरी केस, तिसरी, चौथी, अशा 9 केसेस तिने टाकल्या. तिने तर याच्यावरती खुनाची पण केस टाकली की तिच्या वडिलांचा खून याने केला म्हणून. हो. आणि त्याच्या म्हणण्यानुसार की तिचे वडील हे ऑलरेडीच खूप जास्त हे होते, खूप जास्त व्याधी त्यांना होत्या, खूप आजार होते आणि म्हणून यांचं लग्न त्यांनी लवकर लावून दिलं. बरोबर. आणि लग्न लागल्यानंतर 6 महिन्यात ते गेलेत. पण तो ब्लेम तिने याच्यावर लावला की डावरी मागितली 10 लाख आणि म्हणून माझ्या वडिलांना तो अटॅक आला आणि ते गेलेत वगैरे. तर या टाईपमध्ये म्हणून म्युच्युअल कन्सेंट, डिवोर्स हा विवाहातून वेगळं होण्याचा खूप उत्तम पर्याय आहे. कारण हे तुमची लढाई नाहीच आहे. लढाई तुम्ही प्रॉपर्टी मॅटरमध्ये करा, लढाई तुम्ही क्रिमिनल मॅटरमध्ये करा, ही तुमची लढाई नाहीच आहे. इथे तुमचं दोघांचं पटत नाही आहे म्हणून तुम्ही वेगळे होताय. बरोबर. 498A आणि डोमेस्टिक व्हायलन्स या कलमाअंतर्गत मुली कोर्टात अर्ज दाखल करतात आणि त्यात नवरा आणि त्यांच्या कुटुंबियांवर त्या खोट्या आरोप करतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या नवऱ्याने आणि कुटुंबियांनी काय करावे? सगळेच खोटे आरोप करतात असं नाही म्हणणार मी. कारण तो जे खरं त्यातून सफर होत आहेत, खरा अन्याय ज्या मुलींवरती होतोय, ज्या विवाहितांवरती होतोय, त्यांच्यासाठी ते योग्य होणार नाही. म्हणून 100 पैकी 100 केसेस जर असतील तर त्यातल्या 20% ज्या आहेत त्या जेन्युइन असतात की त्यांच्यावर खरोखर अन्याय होत असतो. पण 80% ज्या असतात त्या खूप खोटे नाटे काहीतरी सांगून आणि स्टोरी बनवून ते पिटिशन दाखल केलेले असतात. बरोबर. जसं हा पण म्हणतोय की माझ्या वडिलांवरती खुनाचा आरोप लावला, मी डावरी मागितली, 10 लाख रुपये मागितले, जेव्हा की मीच त्यांना 20 लाख रुपये दिलेले आहेत वेळोवेळी, आणि हे सगळे जज साहेबा माझ्यावरती खोटे आरोप लावलेले आहेत, हे तो तिथे ओरडून न्यायालयामध्ये सांगतोय. जज साहेब तिथे डायसवर बसलेले आहेत की ज्याला आपण देवाच्या स्थानी मांडतो, त्या खुर्चीला खूप आपण रिस्पेक्ट करतो.
तिथून ते जज साहेब त्याला म्हणतायत, हाँ हाँ पता है हमको, ये तो आधी झूठी होती है, इसमें तो मतलब वो झूठे नहीं बोलेंगे, आप पे एलिगेशन नहीं लगाएंगे, तो स्टोरी कैसी बनेगी. बापरे. हे त्यांना तिथून ते डायसवरून म्हणतायत. तर हे खरंच खूपच निंदनीय आहे. हो ना. तर अशा पद्धतीने त्यातले 20% खरे असतात, 80% खोटे असतात. म्हणून त्याच्या प्रिकॉशन तर आपण काही घेऊ शकत नाही. ती मुलगी एकदा घरातनं गेल्यानंतर तिला जे काही तुमच्यावरती लांछन लावायचेत ते तुमच्यावरती लावणार. आणि त्या एका केसमध्ये, याच्यामध्ये ज्या तू मेन्शन केल्यास 498A, बरोबर. हा डावरी रिलेटेड आहे. डावरी रिलेटेड जो कायदा आहे, म्हणजे काय ज्याला म्हणता येईल आपल्याला मराठीत हुंडा रिलेटेड, हुंड्याला धरून, तो जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही परिवारातले सगळे लोक घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमचे काका, मामा, आत्याचा नवरा, सगळे काकू, सगळे जे पण काही त्या लग्नाला उपस्थित असतील ते सगळे तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. लग्नाला उपस्थित असलेले, नसलेले, मीटिंगला असलेले, बोलणीला असलेले, ही लोक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे ती एक केस करते, एक केसमध्ये ते घरातली 25, 30, 40 लोक तिथे इन्व्हॉल्व्ह होतात. हे फक्त एका फॅमिलीचं झालं. दोन्ही फॅमिली सफर होतात. तिच्या तिकडचे सुद्धा खूप काही खुश असतात असं नाही, तेही त्याच्यामध्ये सफर होतात. आणि जो आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हटला, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये फक्त ब्लड रिलेशनमध्ये आपल्या रक्ताच्या नात्यातली जी काही व्यक्ती आहेत, म्हणजे बहीण, भाऊ, आई, वडील, भावाची बायको, बहिणीचे मिस्टर, अशी लोक आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. अच्छा. प्रिकॉशन आपण याच्यामध्ये एवढीच घेऊ शकतो, जेव्हा आपलं लग्न होतं, मुलगी आपल्या घरात येते, तिच्या घरची लोक आपल्याकडे येत जात असतात, तिचे आईवडील आपल्याकडे येत जात असतात, आणि जेव्हा कुठेतरी आपल्याला असं जाणवायला लागतं की हिचा बिहेवियर पॅटर्न काहीतरी बदलतोय. लग्न होऊन आली तेव्हा ती अशी नव्हती, आता थोडाफार बिहेवियर पॅटर्न हिचा बदलायला लागलाय. हे जेव्हा थोडंफार आपल्या लक्षात येईल किंवा हिचे आईवडील हिला काहीतरी शिकवतायत, काहीतरी फूस आहे, त्यावेळेला जे काही करण्यासारखं आहे ते आपण करावं. ते करावं म्हणजे काय करावं? घरातील आपलं बेडरूम आणि बाथरूम या 2 गोष्टी सोडून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण CCTV इन्स्टॉल करावेत. आता हा जो अतुल सुभाष आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतायत की माझ्या घरामध्ये माझी आई आणि माझी पूर्ण फॅमिली, आम्ही पूर्ण व्हेज आहोत, पण बायकोला नॉनव्हेज लागत होतं म्हणून मी घरात नॉनव्हेज अलाउ केलं. आई आली राहायला, त्यावेळेला मात्र घरात बनवू दिलं नाही, पण तिला बाहेरून मी आणून देत होतो, बाहेरून ऑर्डर होत होती आणि ते घरात येत होतं, पण ती जे काही खात होती त्याचे ते जे काही हाडं वगैरे होते ती अशीच फेकून देत होती, कोपऱ्यात फेकून देत होती. मुलगा छोटा होता, मुलाचे डायपर वगैरे ती बदलायची, म्हणजे काढायची आणि अशीच जमिनीवर फेकून द्यायची. सकाळी उठल्या उठल्या मी सगळं घर साफ करायचो, केरफरशी करायचो, ते सगळं गोळा करायचो. पण हे सगळं तो फक्त बोलून जातोय आणि लिहून ठेवलंय, याला फुल प्रूफ एव्हिडन्स नाहीये. पण हेच जर का त्याच्या घरामध्ये CCTV असले असते तर ते सगळं त्या CCTV मध्ये कैद झालं असतं आणि आज ते अजून कुठेतरी वेगळ्या पातळीवर ती केस असली असती. तर म्हणून आपल्याला जेव्हा असा काही डाऊट येतो ना, आपण हॉलमध्ये, किचनमध्ये, आपल्या लॉबीमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण CCTV इन्स्टॉल करावेत. CCTV इन्स्टॉल करताना की बाबा तू अशी वागतीयस म्हणून मी करतोय हे तर नक्कीच कुणी बोलणार नाही. हो ना. तेवढी तर समज सगळ्यांना आहे. फक्त तिला एका याच्यामध्ये घेऊन, काय म्हणता येईल त्याला, कॉन्फिडन्समध्ये घेऊन, आई वडील दिवसभर एकटे असतात ना, किंवा तू कधी कधी संध्याकाळी एकटी असते, मला यायला उशीर होतो, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपण CCTV इन्स्टॉल करूया, सेफ्टीसाठी आपण लावूया. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. सेकंड थिंग, जेव्हा पण आपण पैसे देतो, काही काही मुली खूप हुशार असतात. आत्ताच माझ्याकडे जी एक केस चाललेली आहे त्याच्यामध्ये एक आहे, त्या मुलीच्या भावाला पैसे हवे होते, हिच्या नवऱ्याकडून घ्यायचे होते, त्या मुलाकडून घ्यायचे होते, पण त्या मुलाकडून डायरेक्ट त्या भावाने न घेता ती म्हणाली की तू आधी माझ्या खात्यावर ट्रान्सफर कर, मी त्याला हवे तसे देईन. याने आपला फेअर इनफ होता तो, त्याचं ठीक आहे बाबा तुला तर तुझ्या खात्यात तू दे त्याला. याने आपले ते पैसे, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा पैसे ट्रान्सफर झाले होते आणि आता ते कोर्टामध्ये आलेले आहेत घटस्फोटासाठी. त्यावेळेला रिलेशन मे बी चांगले असतील त्यांचे. पैसे तिला ट्रान्सफर केलेत, तिने भावाला दिले, तिने भावाला दिल्यामुळे डायरेक्ट ह्याने भावाला दिले हे कुठेच आता दिसत नाही आम्हाला. तिथे कसं प्रूव्ह करणार आम्ही? प्रूफ नव्हतंच, काहीच कळत नाही. आणि त्याला 4 वर्ष झाले, ही म्हणते मी माझ्यासाठी दिले होते ना, मी खर्चून मोकळी झाले. म्हणजे ह्या अशा गोष्टींमध्ये आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही विश्वासू असा, काहीही असा, पण जे पण काही कराल ते फुल प्रूफ करा आणि बँक ट्रान्झॅक्शनने पैशाचा व्यवहार होऊ देत. तर या पद्धतीने आपण काही थोड्याफार प्रिकॉशन घेऊ शकतो. पण शेवटी त्यांना जे काही लांछन लावायचे, त्यांना जे काही आरोप लावायचे ते त्या तिथे लावतातच. प्रूव्ह होणं न होणं हा शेवटी पुढचा भाग आहे. बरोबर. आता 498A आणि डोमेस्टिक व्हायलन्स ह्या कलमाअंतर्गत मुली ज्या केस दाखल करतात
ती केस त्या वारंवार दाखल करू शकतात का? हो, तुम्ही आयुष्यामध्ये कितीदाही 498 किंवा डोमेस्टिक व्हायलन्स या केसेस तुम्ही टाकू शकता. डिवोर्स पण एकदा टाकू शकता, परत माघारी घेऊ शकता, परत टाकू शकता. म्हणजे त्याला काही असं लिमिटेशन नाही? लिमिटेशन नाहीये. तेच ते माझ्या मते असायला हवं. ॲटलिस्ट ह्या ज्या काही क्रिमिनल आहेत, डिवोर्ससाठी तर ठीकच आहे. पण या ज्या काही ज्या केसेसचा ज्या सेक्शनचा उल्लेख हा क्रिमिनलमध्ये केला जातो, त्याच्यासाठी तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी असायला हवं. आता माझ्याकडे जी एक चालू आहे आत्ता, तर एप्रिलमध्ये लग्न झालं, जून जुलैमध्ये केस दाखल केली डोमेस्टिक व्हायलन्सची. त्या मुलीने दाखल केली. चांगल्या सुसंस्कृत घरातली मुलगी, चांगल्या समाजातली मुलगी. मुलीने केस दाखल केली, स्वतः केस दाखल केली. सुरुवातीला 1-2 ॲपिअरन्स तिथे ती कोर्टामध्ये प्रेझेंट होती, 1-2 ॲपिअरन्सला. त्यानंतर ती कोर्टात येईनाशीच झाली, आईकडे राहत होती. मीनव्हाईल यांचं मध्ये थोडंफार मिडिएशन झालं, जे काही आता फॅमिली कोर्टाचा एक भाग आहे. मिडिएशन झालं, काउन्सिलिंग झालं, आणि मग नंतर ती एक 2-3 वर्षांनी 3 वर्षांनी ती राहायला आली परत याच्याकडे. 2-2.5 वर्ष आईकडे राहून मग ती याच्याकडे राहायला आली. पण तिने केस मागे तिने स्वतः घेतली नाही. ती त्यावेळेला कोर्टानेच 2 वर्ष वाट बघून, आणि तिनेच ही केस दाखल केलेली आहे, आणि तिला ही केस चालवण्यात काही स्वारस्य नाही. ही केस चालवण्यात तिलाच इंटरेस्ट नाहीये. या ग्राउंड खाली कोर्टाने ती केस खारिज केली. म्हणजे ना तर याच्या बाजूने निकाल लागला, ना तर तिच्या बाजूने निकाल लागला. कोर्टाने ती ऑर्डर केली की ही केस आम्ही बंद करतोय. त्यानंतर एक मुलगा झाला, जो मुलगा आता 8 वर्षाचा आहे. आता तिने 2022मध्ये आम्ही आधी टाकली डिवोर्सची केस. परत तिचं वागणं तेच तसंच सुरू झालं. आधी आम्ही डिवोर्सची टाकली, मग तिने 125 CRPCची टाकली, त्याच्यानंतर तिने डोमेस्टिक व्हायलन्सची टाकली. अशा 3 केसेस सध्या त्याच्यावरती चालू आहेत. बापरे. जर त्याला काही बंधन असलं असतं की जसं आपण एखादी खालच्या कोर्टाची ऑर्डर होते, ट्रायल कोर्टाची ऑर्डर होते, आणि ती ऑर्डर जर आपल्या फेवरमध्ये नसेल तर तो पक्षकार अपीलमध्ये जातो, हायकोर्टात जातो, हायकोर्टातून पुढे तो सुप्रीम कोर्टात जातो. तर तिथे जाताना त्याला काहीतरी टाईम पिरियड असतो की तुझी ऑर्डर जी आहे ती ऑर्डर तू 30 दिवसात चॅलेंज केली पाहिजे, 60 दिवसात केली पाहिजे, 90 दिवसात केली पाहिजे, असं काय एक त्याचं स्पेसिफिक पिरियड आहे. तू त्याच्यानंतरही ती करू शकतोस, पण त्याच्यासाठी तुला व्हॅलिड रिझन की तुला इथपर्यंत यायला वेळ का झाला, तुला 2 वर्ष का लागले, अगदी बरोबर, तुला हायकोर्टात यायला ह्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टात यायला तुला 2 वर्ष का लागले, याचं व्हॅलिड रिझन त्याला द्यावं लागतं. त्यावेळेला ती केस तिथे एक्सेप्ट होते. तसं याच्यामध्ये काहीच नाहीये. आता तुम्ही 10 वर्ष एकत्र राहिला, 12 ते 22 तुम्ही एकत्र राहिला, परत 14 ते 22 तुम्ही 7-8 वर्ष परत एकत्र राहिलात, तुम्हाला 7-8 वर्षाचा मुलगा पण आहे, आणि आता तुम्ही परत त्याच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकताय. त्याचं पूर्ण करिअरच ॲबॉलिश होतं ना. म्हणजे की हाय तर खेळणं झालं की बाबा ठीक आहे, मला वाटलं मी खेळलं, नाही वाटलं मी टाकून दिलं, केस टाकली, मनात आलं त्यावेळी बाजूला केली, आणि स्वतः केस टाकून तिथे अपियर न होणं. तर त्यामुळे त्या केसेस या मुली कधी टाकू शकतात, एक हत्यार म्हणून वापरू शकतात. बापरे, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अगदी अगदी अगदी. तर ह्याला काहीतरी टाइम बाउंड असायला पाहिजे की बाबा एक 4 वर्ष तुम्ही आधीची केस टाकली आहे, त्यानंतर तुम्ही 5 वर्षानंतर त्या केसेस परत नाही टाकू शकत. ती इतक्या दिवस राहिल्यानंतर तर तिला परत घरातलं वातावरण कळालं ना की कसं आहे. हे काहीतरी टाइम असायला हवा. बरोबर. आता मला अतुल सुभाष यांच्याविषयी थोडं विचारायचं आहे. अतुल सुभाष याला आत्महत्याच का करावीशी वाटली? जर समजा त्याने फक्त व्हिडिओ बनवला असता आणि तो टाकला असता तर तसे चालले नसते का? की आपल्या सिस्टीममध्ये जीव गेल्याशिवाय त्या गोष्टी गांभीर्याने बघितल्याच जात नाहीत. जे तू शेवटचं वाक्य बोललीस की एखादा जीव गेल्याशिवाय, आणि तो जीव गेला म्हणजे त्यातून सगळं काही सुरळीत होईल, पुढे अशा आत्महत्या होणारच नाहीत असंही नाहीये. 4-8 दिवस, 15 दिवस, महिनाभर लोक त्याची चर्चा करतील, विसरून जातील परत. हे झालं एक अतुल सुभाष याने हा व्हिडिओ करून टाकला म्हणून हे एवढ्या तमाम जनतेपर्यंत गेलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. बरोबर. जर त्याने स्वतःला संपून टाकलं असतं तर आपल्याला आज इथे बसून आपण ही चर्चा केलीच नसती की हा कोण अतुल सुभाष आहे, हा कोण AI मध्ये काम करत होता, काही कळलं नसतं आपल्याला. जर त्याने तो व्हिडिओ करून फक्त व्हिडिओ व्हायरल केला असता तर या लोकांनी त्याला जगू दिलं नसतं, या ज्युडिशियरीने त्याला जगू दिलं नसतं, त्याच्या सासरच्यांनी त्याला जगू दिलं नसतं, बायकोने जगू दिलं नसतं, आणि त्याचं जगणं आत्ता जसं होतं त्याच्यापेक्षा खूप वाईट झालं असतं. म्हणून त्याच्यासमोर त्याने जे सांगितलेत की माझ्यासमोर 3च पर्याय आहेत. एकतर मी जो पैसा कमवतो त्या पैशाने मी माझ्याच दुश्मनला स्ट्रॉंग करतोय, दुसरं एकतर मला
आहे त्या परिस्थितीत लढत राहणं, आणि तिसरं मी माझा जीव घेणं. तर या सगळ्यामध्ये मी आता लढायला हरलेलो आहे, थकलेलो आहे, आणि मी दुश्मनाला बळकट नाही करू शकत, म्हणून माझ्यासमोर हा तिसराच पर्याय शिल्लक राहिलेला आहे की मी संपून टाकीन स्वतःला. बरोबर. अशा पद्धतीने त्याने फक्त तो व्हिडिओ व्हायरल करून, आणि जेवढं आज त्याचं सिरियसनेस झालेलं आहे जनतेला, लोकांना, की जेव्हा जजचा पण नाव समोर आलंय, तिथला जो कारकून होता, क्लर्क होता, त्याचं नाव समोर आलंय, हो. तर हे फक्त व्हिडिओ व्हायरल करून झालं नसतं, म्हणून त्याला स्वतःला आपली जी काही बळी आहे ती द्यावी लागली. असे कितीतरी असं म्हणतात की हा आपला एपिसोड संपतो ना तोपर्यंत कुणीतरी आत्महत्या केलेली असेल, बरोबर. कुणीतरी पुरुषाने आत्महत्या केलेली असेल, या सगळ्याला कंटाळून. हो, असं हे फक्त त्याने टाकला म्हणून ते आपल्या समोर आलंय. खरं आहे. आणि आता ह्या थोड्या दिवसांनी अजून एक नवीन केस आली तर ही गोष्ट आपोआप लपली लपली जाणार आहे. आणि Correct. लोकांचं पण त्यावरून लक्ष उडतं. बरं, करेक्ट. तर खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी अगदी अगदी. अतुल सुभाष त्याच्या पत्नीला दर महिन्याला मेंटेनन्स देत होता. तर न्यायालय मेंटेनन्स कसा ठरवते आणि तो किती द्यावा याचा कायद्यामध्ये काही उल्लेख आहे का? नाही, तसा काही कायद्यामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. अच्छा. आता अतुल सुभाष जो देत होतं त्याला किती पॅकेज होतं, तो किती कमवत होता, हे सगळं अजून गुलदस्त्यात बंद आहे. तो म्हणतो बरोबर. की मला 80-85 हजार महिना होता, आणि त्यातून 40,000 त्याला मेंटेनन्स हा कोर्टाने लागू केला होता, ऑर्डर केली होती 40,000ची. तेवढा मेंटेनन्स तो पत्नी आणि मुलगा यांच्यासाठी देत होता. जेव्हा की मुलगी म्हणजे त्याची पत्नी जी आहे ती पण क्वालिफाईड होती, ती पण सॅलरीड पर्सन होती, हो. तरीही याच्यावरती अन्याय होत होता, आणि हा तो मेंटेनन्स त्यांना देत होता. आणि त्या जौनपूर सारख्या छोट्या गावामध्ये की जिथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अगदीच क्षुल्लक आहे, म्हणजे बरोबर. सर्वसाधारण आहे, हो. की 10-12-15 हजारामध्ये त्यांचा महिन्याचा खर्च भागू शकतो, अशा ठिकाणी सुद्धा हा 40,000 रुपये महिना तो देत होता. हो ना. तर साधारण सुप्रीम कोर्टाच्या अशा गाईडलाईन्स आहेत की एक जो काही तो कमवतो त्याच्या 25% हा पत्नीला दिला पाहिजे. ओके. पत्नीला आणि मुलांना, मुलाची जी काही जबाबदारी आहे त्याचं एज्युकेशन कुठलं चालू आहे, मुलगा किती वर्ष वयाचा आहे, त्याचे सगळे खर्च बघून त्याप्रमाणे सन्माननीय न्यायालय जे आहे ते मेंटेनन्स ठरवतं. पण हे सगळं पाळलं जातच असं नाही. बऱ्याच वेळेला ट्रायल कोर्टामध्ये काय होतं, ट्रायल कोर्टामध्ये पूर्ण फाईल ह्या बघितल्याच जात नाही. माझ्याच केसमध्ये आत्ता झालं आहे की ज्यामुळे मी 2 दिवस मी स्वतः खूप डिस्टर्ब होते, कारण माझ्या विरोधात, माझ्या क्लायंटच्या विरोधात ऑर्डर झालेली होती. मी फाईल इतकी फुल प्रूफ बनवली होती, त्याचा 40-50 हजार रुपये, 50 हजार त्याचा हे होता, पगार होता, हो. त्याच्यावरती त्याचं कर्ज होतं, आणि तरीही आम्ही मुलाची फी भरत होतो, पूर्ण शाळेची एज्युकेशन फी आम्ही भरत होतो. आणि त्या मुलीकडे 2 फ्लॅट होते, 2 फ्लॅट आईचे आणि तिचे कॉमन होते. पण ही सगळी फाईल ते सन्माननीय न्यायालय बघण्याची तसदीच घेत नाही. तिने जे ॲप्लिकेशन दाखल केलंय, आम्ही जे दाखल केलंय त्याच्यावरून 15 आणि 5 20,000 रुपये मेंटेनन्स ग्रँट केला, प्लस स्कूल फी जी आहे ती आम्ही वेगळी भरत होतो. हो. आणि अशा पद्धतीने, कारण त्यांना माहिती आहे की इथे आपलं चुकलं तर पुढे हे हायकोर्टात जातील, हो. आणि डायसवरून सांगतात जज लोक काही काही ठिकाणी. सगळेच असे आहेत असं नाही म्हणायचं मला, पण काही काही ठिकाणी डायसवरून सांगतात की ठीक आहे, ऑर्डर नाही पटली ना, तुम्ही याच्यात जा, हायकोर्टात जा. म्हणजे त्याच्या मागे आणखीन एक हायकोर्टाची केस. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही खालच्या कोर्टाचं एरियर्स पूर्ण करत नाही, जो काही तुमची मेंटेनन्स थकलेला आहे, 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष, तेवढा तुम्हाला त्या ऑर्डरप्रमाणे पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय हायकोर्ट तुमच्या केसला हात लावत नाही की तुम्ही आधी खालचे एरियर पूर्ण करा, ॲटलिस्ट खूप जास्त असेल तर ॲटलिस्ट त्याचे 50% पूर्ण करा, तर मग ती केस पुढे चालते. अच्छा. तर अशा पद्धतीने खूप जास्त हॅरॅसमेंट ही याच्यामध्ये होत असते. मुली पण छानपैकी शिकलेल्या असतात, आणि जेव्हा अशा केसेस तिथे येतात, नोकरी धंदा, जॉब वॉब सगळं सोडून टाकतात. व्यवसाय करत असतील तर तो व्यवसाय पूर्ण रेकॉर्डवर येणं तर शक्यच नाही. त्याच्यामध्ये त्यांना बरंच 19-20 करता येतं त्यांना, की हा कॅशमध्ये केला, ते ह्याच्या नावावर घे, त्याच्या नावावर घे. हो, सॅलरी असेल तर ती तुमची त्याच खात्याला येणार आहे, पण व्यवसाय करत असाल तर तिथे लपवायला भरपूर चान्सेस असतात मुलींना. आणि मग अशा पद्धतीने कामधाम सोडून द्यायचं. का सोडून द्यायचं, तर मला मेंटेनन्स मिळणार नाही म्हणून चांगले नोकरी, बीटेक एमटेक झालेल्या मुली बसून राहतात आरामशीर. हो का? तर याच्यासाठी पण विचार होणं खूप गरजेचं आहे. हो ना. की जेव्हा तुम्ही इक्वॅलिटीची गोष्ट करता, इक्वॅलिटीची तुम्ही चर्चा करता, आणि मग यावेळेला तुमची इक्वॅलिटी कुठे जाते? तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही क्वालिफाईड आहात, बरोबर. हो ठीक आहे, मूल ही जबाबदारी दोघांची आहे, त्याची जबाबदारी त्यानं पण घेणं गरजेचं आहे. जर समजा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरी देखील पतीने तिच्यासाठी मेंटेनन्स देणं भाग आहे का? नाही, तसा भाग नाहीये, पण दिला जातो. आपल्याकडे जे म्हणतो की स्त्री दाक्षिण्य, हे तिथे पण खूप दिसतं. 80% जे कायदे आहेत किंवा 80% जे काही ऑर्डर्स आहेत, 70-80% त्या
नक्कीच मुलींच्या बाजूने होतात. हम्म. आणि ती जरी सधन असली तरी पण काही प्रमाणात तर तिला तिथे पोटगी ही द्यावीच लागते, मेंटेनन्स हा द्यावाच लागतो. म्हणजे अगदीच हा खूपच काहीतरी कमी असेल तिच्यापेक्षा, खूप मोठी तफावत असेल तर मग ठीक आहे, पण इक्वल असेल, ही पण लाखभर रुपये कमवतीये, तो पण लाखभर रुपये कमवतोय, तर द्यावा लागतो. अच्छा मॅडम, पाश्चिमात्य देशामध्ये बघितला तर प्रीनप हा कॉन्सेप्ट आहे, जिथे की जोडपे लग्नापूर्वीच ठरवतात की बाबा समजा इन केस आपला जर डिवोर्स झालाच तर त्या डिवोर्समध्ये कोणत्या गोष्टी देणे किंवा कोणत्या गोष्टी एकमेकांना देणे बंधनकारक आहे. तर हा कॉन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आहे का? नाही. ओ. कारण आपली भारतीय संस्कृती ही कुटुंबप्रधान संस्कृती आहे आणि कुटुंब जपण्याला आणि विवाह संस्था ही आपल्या भारत देशामध्ये अजून अबाधित आहे. बरोबर. म्हणजे आता खरं तर होती म्हणायला लागेल, कारण खूप डिव्होर्सचे प्रकरण वाढत चाललेले आहेत, प्रचंड वाढलेत. खूप वाढत चाललेले आहेत. त्यामुळे ही कॉन्सेप्ट अजून तरी आपल्या कायद्यात नाहीये. पण भारतामध्ये काही काही धर्मांमध्ये ही पद्धत आजही आहे की ज्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हटलं जातं. आपल्यामध्ये ती नाहीये, कारण जसं आपण म्हणतो ना की लगेच चुकीचा विचार पुढचा करू नये माणसाने, हो. म्हणून तुमचं जमणारच नाही, आमचं जमणारच नाही, हे डॉक्युमेंट्स आपण आधीच का बनवून ठेवावं. पण आता मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट, कॉन्ट्रॅक्ट जो काही आहे, दोघंही कमवते आहेत, दोघंही शिक्षित आहेत. अनफॉर्च्युनेटली आपल्याला जर या अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर आपण एकमेकांसाठी काय देणं लागतो हे आता कागदोपत्री होणं दोघांच्याही हिताचं आहे. बरोबर. त्या मुलाच्याही, म्हणजे त्या पतीच्याही आणि त्या पत्नीच्याही. त्यामुळे दोघांनाही माहिती असणार आहे की जर आहे आपण या विवाहामध्ये, ठीक आहे, हो. गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे हे दोघांनाही माहिती आहे. म्हणून कुठल्या स्टेजपर्यंत आपण आपले जे काही वितुष्ट आहेत, आपली जी काही भांडणं आहेत, ती कुठल्या स्टेजपर्यंत आपण स्ट्रेच करायची हेही ते ठरवू शकतात. हो. आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतोय, पाश्चात्यांचे वेश आपण घालतोय, वेशभूषा आपण परिधान करतोय, त्यांचे विचार आपण एक्सेप्ट करतोय, त्यांची टेक्नॉलॉजी आणि त्यांची एवढंच संस्कृती. संस्कृती आपण एक्सेप्ट करतोय. की आजकाल आई वडील मुलाला लग्नाच्या आधीच विचारतात की बाबा लग्न झाल्यानंतर तू आमच्यात राहणार आहेस की तुला वेगळं राहायचंय, आपल्या तिकडे पण एक घर आहे, तुझं जे काही म्हणणं असेल ते सांग. त्याप्रमाणे हे जे काही एक्सेप्टन्स आता आलेलं आहे, तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की हेही आता जी काही पाश्चात्य संस्कृतीतला हा एक चांगला भाग आहे की जो आपण घ्यायला हरकत नाही. आता जे काही प्रकरणं आपण वाढलेली बघतोय, ज्या अतुल सुभाषला आधी 1 करोड मागितले आणि नंतर तो 1 करोडचा आकडा जंप होऊन लगेच 3 करोड वर गेला. कसा गेला हेच कळलं नाही की अचानक त्याला 2 करोड कुठून मिळाले आणि त्या लोकांनी याच्याकडे डायरेक्ट 2 करोड जास्तीची मागणी कशी केली. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याही याच्यामध्ये येणं गरजेचं आहे असं, आणि ते कायद्यामध्ये बदल होणं आता अपेक्षित आहे. ॲटलिस्ट जे शिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांना तरी ते गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली विचार केला गेला पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. प्रॅक्टिकली आपण विचाराला, आपण प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. जेव्हा आपण आपले विचार इतके आपण हे करतोय, काय म्हणता येईल त्याला, ॲडव्हान्स करतोय, त्यांना जेवढी चालना देतोय तर त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस पण असणार आहेत. त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड राहिलाच पाहिजे. जसं आपल्या कम्प्युटरला बॅकअप असतो, आपल्या फोनला बॅकअप असतो की बाबा ठीक आहे, एक हे झालं तर आपण दुसरं वापरू शकतो, तसा हाही एक बॅकअप असावा आपल्या विवाह संस्थेला. हो, आणि तो दोघांच्या दृष्टीने तो हिताचा आहे. झाली मुलं असतील तर त्यांची जबाबदारी कोण किती घेणार आहे, त्यांचं शिक्षण पुढे कसं होणार आहे, ॲटलिस्ट हायर एज्युकेशन पर्यंत कोण कोण बेअर करू शकणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये यावं. खरं आहे. अतुलचा विवाह हा मॅट्रिमोनी साईटवरून झाला होता. तर अशा मॅट्रिमोनी साईटवरून विवाहाचा जो निर्णय घेतला जातो तो कितपत योग्य आहे? ॲक्च्युली विवाहामध्ये 3 माध्यमातनं विवाह होतात आपल्या भारतामध्ये तरी. एक पहिला म्हणजे ठरवून विवाह, जो पूर्वी पण व्हायचा, आताही होतो, अरेंज मॅरेज ज्याला आपण म्हणतो. सेकंड लव्ह मॅरेज, मग तो इंटरकास्ट असू शकतो, इंटर रिलिजन असू शकतो, कास्टमध्ये असू शकतो, कसाही. आणि तिसरं आता जे आहे ते मॅट्रिमोनी साईट, विवाह संस्था. इथून आता नावं नोंदवली जातात तिथे मुलांची मुलींची, आणि तिथून जे काही आहेत ते लग्न, जे काही आपल्याला योग्य स्थळ असेल त्याप्रमाणे आपण तिथे पुढे जातो. तर अतुलने स्वतः त्याच्यामध्ये सांगितलं की माझा विवाह जो आहे तो 2019मध्ये मॅट्रिमोनी साईटवरून आमची ओळख झाली, तिथून मला हे मिळालं प्रपोजल आणि त्यातून आमचा विवाह झाला. तर ठीक आहे, ते जे काही आहे ते मॅट्रिमोनी साईटवरचे विवाह सगळेच चुकीचे असतात, सगळेच वाईट असतात असं मी नाही म्हणणार. पण मॅट्रिमोनी साईटवरून किंवा विवाह संस्थेतनं आपण जरी विवाहासाठी पुढे जात असू तरी काही गोष्टींची काळजी, काही गोष्टींच्या प्रिकॉशन्स तिथे घेणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी शक्यतो आपण आपल्या एरियातलं, म्हणजे जिथपर्यंत आपला रीच आहे, आपले कुणीतरी नातेवाईक आहेत त्या गावामध्ये,
त्या एरियामध्ये किंवा नातेवाईकांचे नातेवाईक आहेत, आपले कोणी मित्र आहेत, अशा ठिकाणचे प्रपोजल आपण विचारात घ्यावेत, की ज्याची आपण चौकशी करू शकतो 4 ठिकाणी. बरोबर. कारण ठरवून जेव्हा लग्न करतो त्यावेळेला आपल्याला त्याचं कुटुंब माहिती असतं. त्या गावातल्या 10 लोकांना आपण विचारू शकतो की हे लोक कशी आहेत, ही मुलगी कशी आहे, हा मुलगा कसा आहे, यांचं एकूण सामाजिक यांचं सामाजिक वर्तणूक जी आहे ती कशी आहे, ही आपण ठरवून केलेल्या लग्नामध्ये आई वडील घरचे जे आहेत ते सगळा विचार करतात. लव्ह मॅरेज असतं, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत असतात, तिच्या घरचे लोक तुला माहिती असतात, ठीक आहे, आईवडिलांना ते खूप नंतर कळतं पण तुम्हाला दोघांना एकमेकांच्या घरची लोक माहिती असतात, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत असतात, म्हणून तेही एक वेळेला ठीक आहे. पण मॅट्रिमोनी साईटमध्ये तसं होत नाही. म्हणून एकदम नॉर्थकडच्या मुलाने एकदम साऊथकडची मुलगी करावी हे थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. आणि तिथे हे प्रकार मग खूप जास्त होतात, फसवणुकीचे किंवा नंतर पैशाचे डिमांड करण्याचे आणि एक हत्यार म्हणून त्याला वापरण्याचे, हे प्रकार त्याच्यामध्ये खूप होतात. म्हणून आपल्या एरियातले, आपण महाराष्ट्रातलं होत ना, आपण फार तर गुजरातपर्यंत जाऊया, इकडे आपण फार तर इकडे राजस्थानपर्यंत जाऊया, जिथे आपले थोडेफार कुणी लोक आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून या परिवाराची, ज्याचं आपल्याकडे प्रपोजल आलेलं आहे मुलासाठी पण आणि मुलीसाठी पण, आपण त्यांची माहिती जिथून काढू शकू इथपर्यंतच्या प्रपोजलचा आपण विचार करायला हरकत नाही. पण अगदीच 2 ध्रुवांवरचं अंतर असेल तर त्या ठिकाणी जर काही आपण तसं मॅट्रिमोनी साईटवरून विचार केला, नॉर्थ पोल आणि हा अगदी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, मग ते थोडंसं 90% त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की हे असे खूप होतात प्रकार त्याच्यामध्ये. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फॅमिली कोर्ट जज रीता कौशिक यांनी अतुलकडून केस सेटलमेंटसाठी 5 लाखांची मागणी केली होती. तर ज्यांना आपण माय लॉर्ड म्हणतो अशा व्यक्तींकडून असे कृत्य कितपत योग्य आहे? नक्कीच खूपच लांछनीय गोष्ट आहे ही. कारण आणि त्यात कितपत सत्य आहे हे आपल्याला माहित नाही, त्याच्यावरती मी कमेंट करणार नाहीये. फक्त त्याने जे काही व्हिडिओमध्ये बोललोय त्याच्याविषयी आपण बोलतोय. हे सगळं आता जे काही होणार आहे ते पुढचा भाग जो आहे तो परत न्यायसंस्थेचाच असणार आहे, सुप्रीम कोर्टाचा असणार आहे, हायकोर्टाचा असणार आहे. त्याच्यावर मला भाष्य करायचं नाहीये की त्यांनी खरंच मागितली नाही मागितली, यातही मला जायचं नाहीये. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जेव्हा आम्ही वकील लोक एखाद्या कोर्टामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो, तिथे प्रवेश केल्यानंतर जसं आपण देवळात जाताना पायरीला हात लावतो आणि देवाला नमस्कार करतो, तसंच आम्ही कोर्टात जाताना तिथे नमस्कार करतो. प्रत्येक वेळेला जाताना पण मान खाली करतो, त्यांना आदरयुक्त त्यांना प्रणाम करतो. तो त्यांना असतो, त्यांच्या खुर्चीला असतो, त्यांच्या खुर्चीला जास्त, कारण ती न्यायदानाची खुर्ची आहे. आज हे बसलेले आहेत, उद्या कुणी दुसरं बसणार आहे, म्हणून त्यांना करतो असंही नाही, पण त्या खुर्चीला करतो. आणि त्या खुर्चीवर बसणारी व्यक्ती ही त्याचा रिस्पेक्ट करणारी असली पाहिजे. आम्ही जाताना तिथे त्याला नमन करतो, परत आम्ही कोर्टरूम सोडताना त्याला नमन करतो, त्या खुर्चीला नमन करतो. म्हणून त्या खुर्चीवरून हे असं बोलणं हे खरंच खूपच निंदनीय आहे. माहीत नाही त्यात कितपत सत्यता आहे नाही आहे, त्यातही आपल्याला जायचं नाही आहे, तो सगळा पुढचा भाग होणार आहे. पण ते खरंच जर असं असेल तर ते खरंच खूपच निंदनीय आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीसाठी ते खूप लांछनीय आहे. आजच तर लोकांचा खूप न्यायसंस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि त्यात जेव्हा हे असे इन्सिडंट्स त्यांच्या समोर येतात तेव्हा तर मग काय त्यांना आता न्याय आणि ज्युडिशियरी ह्याचा तर काही त्यांना हेच राहणार नाहीये, बरोबर, दबावच राहणार नाहीये सगळ्यांना. तर अशा पद्धतीने पण खूप कमी असतात असे अगदीच हातावरचे, म्हणजे अगदीच 1% असतील जे ज्युडिशियरीमध्ये काम करतात, ते डिव्होटेडलीच करतात. अगदीच 1% असतं की ज्यामुळे पूर्ण ज्युडिशियरी बदनाम होते. हो ना, खूप चांगले असतात. इथे आमच्या फॅमिली कोर्टातले पण सगळे जजेस खूप चांगले आहेत. पण एक असतं की ज्यामुळे सगळ्यांचा विश्वास त्या न्यायसंस्थेवरून उडतो. आपलं साधं छोटं मोठं भांडण झालं, म्हणजे अगदी रस्त्यावरती जरी कुणाचं भांडण झालं आणि ते जर का खूप वाढायला लागलं तर ते दोघं तिथे रस्त्यावरती म्हणतात ठीक आहे तुला कोर्टात बघतो. म्हणजे तुला कोर्टात बघतो हा त्यांचा एवढा विश्वास आहे त्यांचा की नाही कोर्ट आपला योग्य न्याय करेल. हो ना, म्हणून त्यांना विश्वास असतो की ठीक आहे तू ये कोर्टात बघतो तुला. त्या विश्वासाचे पूर्ण म्हणजे धज्जिया ज्याला म्हणतो तशी उडून गेली. खरं. आता ह्या सर्व बाबी लक्षात घेता कौटुंबिक कायद्यांमध्ये कोणते बदल होण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते? मुळात कौटुंबिक न्यायालयाची जी स्थापना झाली ती सिव्हिल आणि क्रिमिनल यापासून तो कायदा वेगळा झाला आणि त्याची स्थापना जी काही झाली ती स्पीडी रिमेडी, लवकरात लवकर दावे निकाली निघावेत याच्यासाठी याची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये 498A हा जवळजवळ 30-40 वर्ष 40 वर्षापूर्वीचा कायदा. त्यानंतर 2005 डोमेस्टिक व्हायलन्स आला, त्यालाही आता 20 वर्ष झाली. हे कायदे ज्या वेळेला होते त्यावेळेला स्त्रियांना त्या कायद्याची गरज होती. त्या कायद्यांद्वारे स्त्रियांना प्रोटेक्शन मिळत होतं.
पण हे आता 20-20, 25-25, 30-30 वर्षांचे कायदे झालेले आहे. जग खूप बदललेलं आहे. हो ना. त्यावेळेला स्त्रिया अर्थार्जन करत नव्हत्या. आता मुली सुद्धा मुलाच्या पद्धतीने कमवताय, मुलांच्या बरोबरीने कमवताय, मुलांइतकेच राईट्स त्यांना आहेत. हो. त्यामुळे आता त्या कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. तुम्ही त्याच वेळेच्या याच्यातनं आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या विवाहाकडे नाही बघू शकत. खरं आहे. त्यामुळे त्या 498A आणि डोमेस्टिक व्हायलन्स याच्यामध्ये सुधारणा होण्याची नक्कीच गरज आहे वेळेनुसार. आता बदल अशी करण्याची गरज आहे या कायद्यांमध्ये की हे जे काही फक्त 498A किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हे फक्त मुलीसाठीच आता अस्तित्वात आहे. हो. त्या कायद्यांचा वापर फक्त मुलगीच करू शकते. पण असे कित्येक पुरुष आहेत की ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. ते आपण पुढे आता बोलणार आहोत. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये हे जे कायदे आहेत हे कायदे हे जेंडर न्यूट्रल व्हावेत. करेक्ट. तिथे कुठलाही लिंग भेदभाव नसावा. हो. आणि अशा पद्धतीने त्या कायद्याची किंवा जर मुलगी कमवती असेल तर तिला त्यातनं मेंटेनन्समधून तिला तो मेंटेनन्सचे फायदे तिला मिळू देऊ नयेत. असे काही बदल ह्या कायद्यामध्ये होणे वेळेच्या दृष्टीने आता आवश्यक आहे. महिलांच्या संरक्षणासाठी आता बरेचसे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत की जिथे महिला आपली तक्रार नोंदवू शकते. तर पुरुषांसाठी असे काही आहे का? दुर्दैवाने नाही आहेत प्रिया. हो. पुरुषांसाठी एकही प्लॅटफॉर्म नाही आहे. जर असला असता आज तसा काही प्लॅटफॉर्म एक सिंपल नंबर सुद्धा नाही आहे की पुरुष आपली व्यथा ही कुणाकडे तरी व्यक्त करू शकतो हा जो काही त्रास होतोय. आता माझ्याकडे एक मॅटर चालू आहे. लिटरली माझ्याकडे व्हिडिओ आहे. आपला हा पॉडकास्ट संपल्यानंतर मी दाखवीन तो तुला. आता मला नाव नाही सांगायचंय आता ह्या प्लॅटफॉर्मवरती. बरोबर. बायको नवऱ्याच्या तोंडात मारतीये येऊन. त्या नवऱ्याने कुणाला सांगावं? आणि तो व्हिडिओ त्याने मला पाठवला आहे. म्युच्युअलच आम्ही दाखल केलेला आहे. पण तेवढे 3-4 महिने सुद्धा त्यांना काढणं मुश्किल झालंय. हा म्हणतो मॅडम मी जीव देऊन टाकील. हे बघा हे असं चाललंय माझ्या घरात. मी 4 महिने पण नाही राहू शकत आहे. म्हणजे ते अगदी हृदय हेलावून जातं. महिलांसाठी महिला आयोग आहे, महिला मंच आहे, काय अजून बरेचसे काही सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत. महिलांसाठी कायदे आहेत, हेल्पलाईन आहे, भरोसा सेल आहे, इव्हन हुंड्यासाठी पण आहे. हो. तर त्याच्यासाठी महिलांसाठी खूप आहेत. पण पुरुषांसाठी एकही प्लॅटफॉर्म नाही आहे की जिथे ती ही व्यथा आपली मांडू शकतात. आणि खरंच आज त्याची खूप गरज आहे पुरुषांना. ते जे काही आता त्यांचं जसं तू म्हणालीस की मी टू वगैरे त्यांचं चालू आहे. खरंच त्यांना गरज आहे की त्यांच्यासाठी सरकारने काही कायदे बनवले पाहिजे. संसद पार्लमेंटमध्ये काही कायदे बनवले पाहिजेत. आजही आता पुरुषांना गरज झाली आहे. जी 30 वर्षापूर्वी महिलाची गरज होती ती आज पुरुषाची गरज होऊन बसलेली आहे. हो ना. खरं आहे. आत्ताच जे आपण डिस्कशन केलं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियामध्ये सध्या एक ट्रेंडिंग हॅशटॅग सुरू आहे की मेन टू, ज्यामध्ये जेंडर न्यूट्रल कायद्यांसाठी एक ही चळवळ केली जात आहे. तर अशा प्रकारच्या चळवळीने काही उपयोग होतो का? नाही, चळवळीने उपयोग नक्कीच होतं. फक्त ती चळवळ जी आहे ती एंडपर्यंत जोपर्यंत त्याचा आपल्याला रिझल्ट ज्याच्यासाठी ती चळवळ चालू केली आहे तो मुद्दा आपला जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ती चळवळ चालू ठेवावी लागेल. तर त्याचा नक्की उपयोग होईल. महिना 2 महिने अतुल सुभाष केलं आणि विसरून गेला तुम्ही तर काही होणार नाही. जसं UP-मध्ये शेतकऱ्यांनी केलं होतं शेतीसाठी वगैरे जे काही होतं ते. त्यांना संसदेमध्ये तो कायदा जो होता तो कायदा त्यांना थोडाफार मोल्ड करावा लागला. तेवढी त्यांचं तिथे डिव्होशन होतं. तेवढं डिव्होशन जर असेल या सगळ्या मॉबचं तर नक्कीच जेंडर न्यूट्रल कायदे हे बनतील आणि संसदेला त्याची दखल जिथे कायदा बनतो तिथे त्याची दखल ही नक्कीच घ्यावी लागेल. बरोबर. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर या अतुल सुभाष सारखे खूप बुद्धिजीवी हो ना आपल्या हातातनं निघून जातील. कारण आयुष्यभर काम करा, कष्ट करा, पैसे कमवा आणि ते बायकोला द्या. ना शारीरिक सुख आहे, ना वैवाहिक सुख आहे, ना मुलाचं सुख आहे. गरज आहे त्याची आज खूप गरज आहे. खरं आहे. तर कौटुंबिक प्रकरणांमध्ये वकिलांची काय भूमिका असावी? जसं आपण मगाशी बोललो की माझ्याकडे जेव्हा केस येते, माझ्याकडे नाही तर मी म्हणजे जनरली जी लोक फॅमिली कोर्टाची प्रॅक्टिस करतात, जे लॉयर फॅमिली कोर्टाची प्रॅक्टिस करतात, त्यांनी ह्या फॅमिली कोर्टाच्या मॅटरकडे एक व्यवसाय म्हणून न बघता एक आपण काहीतरी चांगलं काम करतोय, एकतर 2 जीवांना आपण जोडतोय किंवा 2 जीवांना आपण यातना न देता वेगळं करतोय. आणि त्या 2 जीवांच्या मागे जर काही मुलं असतील तर त्या मुलांची पण आपण काय म्हणता येईल त्याला फरफट करत नाही होत. हा सगळा उदात्त भाव ठेवून
वकिलांनी मला वाटतं की फॅमिली कोर्टाचे दावे चालवावेत. पैसा कमवायला तुम्ही सिव्हिलमध्ये कमवा, क्रिमिनलमध्ये कमवा, भरपूर जागा आहे. शेवटी आपण हे प्रोफेशन करतो, शिक्षण करतो, रिस्क घेतो. आमच्यावरती खूप प्रेशर असतं, बर्डन असतं. एखादी निगेटिव्ह ऑर्डर गेली, जसं मी मगाशी म्हटलं, मला 2 दिवस चांगलं नाही वाटलं ते माझ्या विरोधात ऑर्डर गेल्यामुळे. आमच्यावरही खूप प्रेशर असतं, मान्य आहे. पण आपण ॲटलिस्ट हा जो सेक्टर आहे ना फॅमिली दाव्यांचा, कौटुंबिक दाव्यांचा, त्याकडे तरी एक धंदा म्हणून न बघता ते एक आपण काहीतरी चांगलं कार्य करतोय या हेतूने त्याच्याकडे बघावं. बाकीच्या याच्यामध्ये कमवा पैसे, काही प्रॉब्लेम नाही, आणि त्या पद्धतीने त्याला न्याय द्यावा. म्हणून माझ्याकडे जसं मी सांगितलं मगाशी, माझ्याकडे जेव्हा दावे येतात, मी ते शक्यतो काय तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला किती हवं आहे, 5 वर्ष खेळून, कोर्टात केस खेळून तुम्ही 25 लाख रुपये मिळवणार आहात, त्यात तुमचे 5 वर्ष जाणार आहेत, आज तुम्ही कितीमध्ये सेटल करताय. असं मुलाला सांगते, तू असं समज ना बाबा की 2 वर्ष पैसे नाही कमवलेत, 2 वर्ष तू आजारी होता, तुला लॉस आला, तिला देऊन टाक आणि मोकळे हो, तुमचे 5 वर्ष पुढचे वाचतात ना. बरोबर आहे ना. जे खूप मौल्यवान आहेत तुमच्यासाठी, त्याची तुम्ही पैशामध्ये गणती नाहीच करू शकत. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पार्टींशी बोलून, दोन्ही क्लायंटशी बोलून सेमेट करण्याचा प्रयत्न करते. आणि अगदीच होत नसेल, म्युच्युअल कन्सेंट दाखल करून 6 महिन्यात दोघांना मोकळं करून आपापल्या जीवनाला त्यांना मार्ग मोकळा करून देते. तर असंच मला वाटतं की फॅमिली कोर्टामध्ये, कौटुंबिक न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वकिलांनी हीच भूमिका ठेवावी. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चांगलं काम होतं याचं समाधानही आपल्याला मिळतं. कारण ते जे खोटे दावे दाखल केलेले असतात ते त्या वकिलालाही माहिती असतात, जो मुलीकडून असतो, की हिने किती खरं म्हटलंय आणि किती खोटं म्हटलंय. आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं, वरवर आपण कितीही बोला. तर या सगळ्यातून आपली सुटका होते. हो ना. अतुल सुभाष यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असे म्हटले होते की त्यांची पत्नी लग्नापूर्वी खूप कमी बोलायची. तर असे होते की आपल्याला लग्नापूर्वी एकमेकांचे स्वभाव ओळखणे किंवा त्याचा व्यवहार कसा आहे ते आपल्याला कळून येत नाही. तर अशा गोष्टी कळण्यासाठी असं कोणत्या प्रकारचे काउन्सिलिंग असतं का, जे आता समजा आता लग्नानंतर आपण मॅरेज काउन्सिलिंग करतोच, पण लग्नापूर्वी देखील अशी काही काउन्सिलिंग आहे का जी आपण करू शकतो? नक्कीच आहे, आणि त्याची खूप गरज आहे. जसं आपण मगाशी पाश्चात्य संस्कृतीचं बोललो, तर पाश्चात्य देशांमध्ये तर हे खूपच म्हणजे तिथे त्यांना ते गरजेचंच आहे. आणि आपल्याकडे पण ती आता काळाची गरज आहे की विवाहपूर्व समुपदेशन, प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे व्हायलाच हवं दोघांचं. जरी ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, काहीही असो, ते व्हायलाच हवं त्याच्यामध्ये. कारण तिथे तो तिसरा जो असतो तो काउन्सिलर असतो, त्याच्याकडे ती एक प्रश्नावली तयार असते, 25-30 प्रश्न असतात, याच्यासाठी पण आणि तिच्यासाठी पण, मुलासाठी पण मुलीसाठी पण, की ज्यातनं दोघांच्या स्वभावाची ओळख होते, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांना काय चालू शकतं आणि काय नाही चालू शकत, याची त्याच्यामध्ये जी काही आहे ती हे येते, काय म्हणता येईल त्याला, क्लिअरिटी येते. तर या पद्धतीने जर तसं काही झालं असतं आणि ज्या वेळेला अतुलच्या लक्षात आलं की बायको ही काहीतरी कमी बोलतीये, तर त्यावेळेला जर त्याने काही अशी मदत घेतली असती, तर मे बी तो हे सगळं करण्यापासून, त्या लग्नापासूनच तो वाचू शकला असता. तर अशा पद्धतीने नक्कीच प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे खूप गरजेचं आहे. आणि ते आम्ही आता फॅमिली कोर्टातही रोज बघतोय की काय होतंय म्हणून. तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग जर झालं तर ह्या घटना कमी होतील, कौटुंबिक दावे कमी होतील, नंतर न्यायसंस्थेवरचा ताण कमी होईल, या सगळ्या गोष्टी ओघाओघाने होणार आहेत. खरं आहे. मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. कारण तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळात वेळ काढून या गंभीर विषयाबद्दल आम्हाला सखोल माहिती दिली. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. धन्यवाद प्रिया. आज उहापोहच्या माध्यमातून मला या एका खूप सिरियस, हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेवरती थोडा प्रकाश टाकायला मिळाला आणि माझे काही आउटपुट्स जे आहेत ते द्यायला मिळालेत. काय सुधारणा झाली पाहिजे, माझं मत मांडायला मला तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी तुमचे आणि उहापोहचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. अतुल सुभाष यांच्यावर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढावल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. खरं तर आपण त्याला हत्या देखील म्हणू शकतो. तर त्यांना आदरांजली म्हणून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एक प्रकारे जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. धन्यवाद.